ओके, मैं अकेला नहीं हूँ, मेरी वाइफ भी है मेरे साथ। एंड दिस इज संडे, सो थोड़ा सा चिल करने के लिए हम जा रहे हैं। मजा आ रहा है कसम से। आज असंच रॅन्डम प्लॅन बनलाय, संडे म्हणून थोडस जाऊया म्हणलं फिरायला. घरी कंटाळा आला होता. मला पण हेल्मेट अपग्रेड करायचंय, बट सुचत नाहीये कोणतं घेऊ. सो अराउंड लेट्स 7-8 हजारापर्यंत एखादं, जेव्हा तिकडे गोप्रो वगैरे आपल्याला माउंट करता येईल असं पण पाहिजे. सो जर तुमच्या नजरेत एखादा असेल तर प्लीज सजेस्ट करा इन द कमेंट्स प्लीज. बाय द वे, टाटा मोटर्सचा हा प्लांट खूप मोठा आहे. इट्स ऑलमोस्ट दिस मच acres in only this location, and it has around 3 to 4 gates. But it's a big company. Are we taking left or right or something? Don't know. Let me check. Right. Oh, oh, this is Zontes 350, I guess. She sounds good, yeah. Should take a test ride or something. अभी तो अपना बाइक वगैरह चेंज करने का कोई इच्छा नहीं है. आई मीन फॉर नाउ, एटलीस्ट 2-3 साल तो मैं बाइक चेंज करने का कोई प्लान नहीं है. हेल्मेट पकडायला लई त्रास होतो बाबा. नजारा मस्त इथे. आय मीन संध्याकाळचं शांतपणे वॉकसाठी वगैरे यायला छान जागा आहे ही. लाईट शो चालू होणार बरं का आता. दिस इज ब्युटिफुल यार. तिथं खाली बघ, तिथं खाली जाऊयात आपण. ॲक्शन कॅमेरा वाईड अँगल होता तो, इसमें अच्छे से फील नहीं आ रहा. बट दिस इज रियली ब्युटिफुल. खरं सांगू का, माझी अजून हिंमत नाही होत बरं का 4 चावलं आता ब्लॉग वगैरे करायचं. पण बघितलं मला नको वाटतं. नॉर्मल नको वाटतं कोणाची प्रायव्हसी वगैरे आपल्यामुळे जाईल. पण मी इथं गार्डनला येऊन ना बायकोची प्रायव्हसी डिस्टर्ब तर नक्की करतोय. इथे येऊन खादाड्यासारखं खातोय. हां घे बाई तू पण घा. नको नको, मला नको. एवढ्या लोकांसमोर ठुसतोय नुसता. एकामागून एक एक पॅकेट संपवायचं काम चाललंय. मला एन्झायटी झाली की मी खातो बाबा. हे कसलं भारी दिसतंय बघ ना. चम 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 चमा. यांच्या लाईट बंद नाही करायला पाहिजे रे. बघ ना, काही बंद आहेत, काही चालू आहेत. थोडेसे स्नॅक्स खाऊयात आपण या ठिकाणी. ओके पीपल्स, आमचं इथं एन्जॉय करून झालेले. आता आम्ही चाललोय घरी. जरा जागा द्या, जागा. खरं सांगू का गाईज, अशी काही खूप मस्त मज्जा वगैरे काही आली नाही. अर्ध्याहून जास्त तर लाईट्सच ऑफ होता. चलो चलो. ए दादा इकडे बघ. पुण्यात रस्त्यांचं नियोजन छान आहे बरं का, पण काही काही असे चौक आहेत जिथं काहीच सेन्स नाही बनत.
ज्या पद्धतीने रस्ते बनवले त्या पद्धतीचं. माझ्या एक्झॅक्ट मागे एक ट्रक आहे. मला माझी हिंमत होईल ना, आय थिंक त्याला मी राईटला जाऊ दिला पाहिजे. जा बाबा तू पुढे. कोणीतरी पिलेला होता बहुतेक, ओरडत होता ए बेवड्या ए बेवड्या. मला तर बुलेटवालाच वाटतोय समोरचा. जाऊ दे, आपण कोणावर असा आरोप नाही करू शकत सरळ सरळ. मला रायडिंग ग्लोव्ह घ्यायचे ते यार, सेफ असे चांगले. अं, हे 50च्या आसपास असल्यावरती आपला ऑडिओ चांगला येतो आहे. 60च्या वरती गेल्यावरती आपला ऑडिओ चांगला नाहीये असं मला वाटतंय, कारण की